कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? मला काल आमच्या मंदिरामध्ये टाकाऊ कचऱ्यापासून खतनिर्मिती कशी करायची या लेक्चरसाठी इन्व्हाइट केलं होतं. खूप छान प्रतिसाद मिळाला. खताचा दुकानदार तुम्हाला सांगणार की तुम्ही काय खत वापरायचं. न्या 4 किलो युरिया न्या, पोटॅश न्या, हे न्या. यापेक्षा आता केमिकल शिवाय आपण जर शेती करू शकत नसलो तर आपण माती परीक्षण नक्कीच करू शकतो. याचं माती परीक्षण करून घ्यायचं. यामुळं एक फायदा काय होईल की माती परीक्षण केल्यामुळं मातीमध्ये काय कमतरता आहे तुम्हाला कळेल आणि त्यामुळं तुमचं उत्पन्न तर वाढेलच. त्याशिवाय आपण एक प्रकारे प्रदूषण सुद्धा कमी करतोय. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगतेय. आणि आज एरोबिक्स क्लासमध्ये शैलजा आणि चेतनाचं बर्थडे सेलिब्रेशन झालं. त्यांनी मस्त पार्टी पण दिली. थालीपीठ माझं फेवरेट.